मार्गशीर्ष महिना म्हणजे देवधर्माचं, शांततेचं आणि सुखाचं दिवस. या महिन्यातले 4ही गुरुवार लक्ष्मीला अर्पण केले जातात. म्हटलं की या महिन्यात लक्ष्मी माता घराघरात फिरते. लोकांच्या मनातील श्रद्धा, भक्तीची परीक्षा पाहते आणि जिथं निष्ठा, स्वच्छता आणि उदार मन दिसतं त्या घरात ती स्थिरपणे बसते. गावाकडे एक म्हातारी राहत होते. नावाने दोघे गरीब होते, तरी मनाने श्रीमंत होते. घरात 10 पैशाचं उत्पन्न नसले तरी अंगणात बोळकेलाही जागा नव्हती. तरी दारात येणाऱ्या पाहुण्यांचा पाण्याचा ग्लास देताना हसूनच देत. त्यांचं घर लहान गावाच्या टोकाला असलेलं, छपरीचं, सडगड नसलेलं, पण एक गोष्ट मात्र कायम होती. घर स्वच्छ असायचं. जणू दारात लक्ष्मीचे पाय उमटले असतात असा भास व्हायचा. मार्गशीर्ष महिना सुरू झाला. पहिला गुरुवार जवळ आला. म्हातारीने म्हटलं, अहो या गुरुवारी आपण लक्ष्मीचं पूजन करूया. हाताशी काही नाही, पण आपलं मन स्वच्छ आहे. जे आहे ते देऊ. म्हाताऱ्याने हसून मान हलवली. अगं कशाला नाही करायचं? लक्ष्मी मनातील भावावर सुकवते. फुलं नसली तरी प्रेमाने तोडलेला शेवंतीचा पाला तरी चालतो. पहिला गुरुवार आला. म्हातारीने अंगण सारवलं. दारात रांगोळी घातली. एका ताटात तांदूळ, पाणी, 2 लिंब आणि एका वाटीत थोडीशी साखर घेऊन लक्ष्मीचं पूजन केलं. म्हाताऱ्याने स्त्रीसूक्त अगदी कापरी आवाजात म्हटलं. घरात साधेपणा होता, पण पवित्रतेची सुगंधी हवा पसरेल एवढी एक शांत ओढ वाहू लागली. त्या दिवशी संध्याकाळी दोघे जेवायला बसले, तर दारात एक भिकारीण दिसली. अंगावर फाटकं वस्त्र, हातात काठी. ती बाई म्हणाली, बाई काही मिळालं तर द्या, भूक लागली आहे. म्हातारीने आतल्या भांड्यात पाहिलं. हाताशी काही नव्हतं, पण 1-2 कोरड्या भाकरी आणि जरा चटणी. पण तिने ते 2 भाकरी त्या बाईला दिल्या. म्हातारी जेवून जा, आमच्याकडे असलेलं हेच आहे. पण ती भिकारीण हसली, भाकरी घेतली आणि म्हणाली, तुझा भाव मोठा आहे ग बाई, देव तुझ्या घराला सुख देईल. हे बोलून ती निघून गेली. पुढच्या दिवशी म्हातारी झाडत असताना पायाला काहीतरी टोचलं. पाहिलं तर अंगणात एक लहानशी सोन्याची अंगठी चमकली. तिने म्हाताऱ्याला दिली. म्हाताऱ्याने म्हटलं, ही आपल्या परीक्षेसाठी मिळालीये, उपयोगासाठी ठेवूया. असं दिवस जात होते. दुसरा गुरुवार तसंच पूजन झालं, पण यावेळी मात्र दारात एक वृद्ध माणूस आला. पाय दुखलेले, कपडे फाटलेले, आणि म्हणाला, बाबा दिवसभर भाकर मिळाली नाही, काही असेल तर द्या. म्हातारीने वाढलेलं जेवण त्याला दिलं. थोडी भाजी, थोडा भात. तो वृद्ध जेवून म्हणाला, देव तुमचं भलं करो. मन स्वच्छ असेल तर माऊलीचं घरात आगमन नक्की. त्याने हसून आशीर्वाद दिला आणि शांतपणे निघून गेला. पण त्याच्या आशीर्वादाने एक वेगळीच प्रसन्नता भरून राहिली. त्या आठवड्याला म्हातारीला शेतात अचानक 2 बैल मिळाले. एका शेजाऱ्याने जुने देऊन टाकलेले पण अजून काम करू शकणारे. म्हातारा म्हणाला, लक्ष्मीचा संकेत दिसतोय बहुतेक. तिसऱ्या गुरुवारी म्हातारीने घर सुंदर सजवलं. दारात फुलं, ताटात नेहमी नैवेद्य, मनात भक्तीचा ओलावा. त्या दिवशी संध्याकाळी एक बाई दारात आली. अगदी सुशोभित, सुंदर, पण साध्या रूपात. तिने विचारलं, बाई थोडं पाणी मिळेल का? लांबून आले आहे. म्हातारीने तिला चांगलं पाणी दिलं. पण बाई म्हणाली, फक्त पाणी नाही, तुमचा चेहरा पाहून वाटतंय मनात विसावा द्यावा. म्हातारी हसली. घर गरीब आहे, पण मनाने श्रीमंत आहे. ती बाई शांतपणे म्हणाली, गरिबी अमिरी मनावर असते. तुझ्या मनात इतकं प्रेम आहे की मी इथे थांबावंसंच वाटतं. हे बोलून त्या बाईने म्हातारीला एक छोटी पोतडी दिली. हे ठेव, गुरुवार संपेल तेव्हा उघड. म्हातारीने पोतडी नेमाने देवाऱ्यात ठेवली. दुसऱ्या दिवशी पोतडी उघडून पाहिली तर त्यात 3 गोष्टी होत्या. एक सोन्याचं छोटं नाणं, एक चांदीचा पेला आणि एक कागदाचा तुकडा ज्यावर लिहिलं होतं, तुमच्या घरात मी आहे. म्हातारीनं आश्चर्यानं म्हाताऱ्याला बोलवलं आणि म्हणालं, अहो ही तर लक्ष्मी माता असावी. दोघांच्या डोळ्यात पाणी आलं. मनात तीव्र भक्ती जागी झाली. चौथा गुरुवार आला. म्हातारीनं घर सजवलं, दिवे लावले, फुलांचा हार केला, लक्ष्मीचं पूजन केलं. तेवढ्यात दारात तीच बाई आली.
तीच नाजूक चाल, तेच शांत डोळे, तेच स्मित हास्य. पण त्यावेळी ही भिकारी नव्हती, वृद्ध नव्हती, साध्या रूपात नव्हती. तिने तेजाने भरलेले रूप धारण केलं. म्हातारी खाली पडली आणि म्हणाली, आई, आमचं घर गरीब आहे. तुम्ही कसं आलात? लक्ष्मीमाता म्हणाली, घर गरीब असेल तर फरक पडत नाही. मन गरीब नसावं. तुम्ही पहिल्या गुरुवारी भुकेलेला भाकरी दिली, दुसऱ्या गुरुवारी वृद्धेला जेवण दिलं, तिसऱ्या गुरुवारी मला साध्या रूपात पाणी दिलं. तुमच्या मनाची दारं, तुमची सेवा, तुमचं मन स्वच्छ इथे मला खेचून आणलं. आता पुढे म्हणाली, जिथं दया, प्रेम, सत्य आणि स्वच्छता असते तिथं मी कायम राहते. हे बोलून तिने त्याच्या झोपडीला हात लावला. झोपडी सोन्यासारखी चमकली नाही, पण तिचं बांधकाम मजबूत झालं, छप्पर नीटसं झालं, भांडी वाढली, धान्य भरलं. जशी गरज होती तितकीच समृद्धी, ना जास्त ना कमी. माता म्हणाली, स्वतःच्या कष्टाचं धनच सर्वात पवित्र. मी इथं स्थिर राहते. तुमच्या घराला कधीही कर्जाचं ओझं होऊ देणार नाही. तुमच्या घरात भरभराटी, सुख, शांती नेहमी राहील. आणि एक तेजस्वी प्रकाशात माता अदृश्य झाली. म्हातारी तिच्या पायाला स्पर्श जिथं झाला तिथं पाहत राहिले. अंगणात जणू सुवर्णरेखा उमटल्यासारखी भासली. श्रद्धा खूप मोठी नसावी, ती निर्मळ असावी. जिथं मन स्वच्छ, घर पवित्र, भाव खरा, तिथं महालक्ष्मी स्वतःच्या पावलांनी उतरते. मार्गशीर्षाच्या गुरुवारात दान आणि साधेपणानं केलेलं पूजन सोने बनून हातात येतं. फक्त मनात भाव असला पाहिजे.